स्वाती. तर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आता मला बनवायचं आहे पिहूसाठी लंच. टिफिन बनवायचा आहे तिचा. आणि त्यासोबतच मी थोडासा स्वयंपाक सकाळी पण बनवून घेते. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जे असतं ते झाडू मारायचं. आणि झाडू मारून किंवा मग लादी पुसायची असली तर लादी पण पुसून घेते मी. आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते. कारण की हे सगळं केल्यानंतरच भारी वाटतं. म्हणजे घर पण स्वच्छ असल्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागतं बरं का, हे अगदी खरं आहे. नंतर मला लावायची होती डाळ भात करायचा होता. मग त्याच्यासाठी कुकरमध्ये म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये एकामध्ये डाळ काढली आणि एकामध्ये तांदूळ काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. तर मी इथं पनीर घेतलेलं आहे, बारीक कट करून कांदा घेतलेला आहे, पनीर मसाला थोडासा आहे, थोडंसं लाल तिखट आहे आणि थोडंसं ओवा आहे. आणि हे जे आहे ते थोडासा पुदिना घेतलेला आहे. इथं थोडीशी कोथिंबीर पण तुम्ही ॲड करू शकता. तर सगळ्यात पहिलं आपल्याला पनीर जे आहे ते त्याचं बारीक कसं बनवून घ्यायचं. तुम्ही चाळणीनं किसून पण घेऊ शकता, पण मी हातानंच करते. तर व्यवस्थित असं हाताने हे मॅश झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आणि हे सगळं साहित्य जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करायचं आहे. तर आपल्या पराठ्याचं सारण जे आहे ते तयार झाले. तर मी इथं काय केलेलं आहे, जेवढं मला पराठे बनवण्यासाठी पीठ लागणार आहे तेवढंच घेतलेलं आहे. 2च पराठे बनवायचे होते. मग थोडंसं पीठ घेतलं आणि त्याला व्यवस्थित असं तेल लावून एकदा एकजीव करून घेतलेलं आहे. त्याला परत परत मळून घेतलं, म्हणजे काय होतं ते पीठ जे आहे ते व्यवस्थित असं सेट होतं. तर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आणि नंतर मग काय करायचं, आपण जशी म्हणजे पुरणाची पोळी बनवायला ज्या पद्धतीचा गोळा बनवतो त्या पद्धतीचा गोळा बनवायचा आणि त्याच्यामध्ये हे पनीरचं जे सारण जे आहे ते घ्यायचं, म्हणजे घालायचं. तर सगळ्यात पहिलं त्या गोळ्याला पण पीठ लावायचं, कोरडं पीठ, आणि त्याचा व्यवस्थित असं गोल बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे सारण जे आहे ते घालायचं आहे. मी थोडंसं जास्त ॲड केलेलं आहे. काय होतं, जास्त घातल्यानंतर त्याला टेस्ट जी आहे ती खूप छान येते, अप्रतिम लागतं. आणि असं काही मुलांना स्पेशल द्यायचं म्हणल्यानंतर मग सकाळी थोडंसं लवकर उठावं लागतं, कारण की त्यांच्या टिफिनच्या वेळेपर्यंत, म्हणजे तिच्या स्कूलच्या वेळेपर्यंत ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होतातच. आणि त्यांना पण कुठंतरी आनंद वाटतो की मम्मीनाच माझ्या आवडीचं दिले आहे, किंवा मग ते पूर्ण डबा जो आहे तो फिनिश करून येते. त्याच्यामुळे मग माझे हे सगळं जे आहे ते तिच्यासाठी चालू असतं, की बाबा ती डब्बा फिनिश करून येते. त्याच्यामुळे मग आपण थोडंसं कष्ट घेणं लागलं तरी काही हरकत नाही. आणि नंतर मग असं हातानं तुम्ही थोडंसं टॅप टॅप करू शकता. आणि असं केल्यानं काय होतं, जे सारण जे आहे ते सगळीकडे पसरतं आणि जो पराठा आहे तो सगळ्या बाजूनी सेम लागतो. तर अशा पद्धतीचा लाटून पण घ्यायचा आहे. दोन्ही साईडने लाटून व्यवस्थित असं घ्यायचं, म्हणजे आलटून पलटून लाटून घ्यायचं आणि थोडंसं वरती असं पीठ टाकायचं. तुम्ही बघू शकता एका साईडला पराठा जो आहे तो थोडासा म्हणजे असं फुटलेला आहे, पण एकदम छान दिसतो आणि असा छान लागतो. जोपर्यंत त्याच्यामध्ये पनीर जे आहे ते असं लागत नाही, मग ते म्हणजे पनीर लागलंच पाहिजे. कोणी कोणी काय करतं, थोडंसं पनीर घालून मग ते पराठा बनवतं, मग त्याला काही व्यवस्थित असं ते लागत नाही. तर वरतून मी तूप लावत आहे. तूप लावल्यानंतर आणखीन थोडी टेस्ट जी आहे ती छान येते. आणि काय करायचं तर मिडियम गॅसवरती आपल्याला हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला एक खरबूजपणा येतो आणि खमंग लागतो. पण तुपाचा मी थोडासा इथं जास्त वापर केलेला आहे, तिला आवडतं त्याच्यामुळे मग हे सगळ्या गोष्टी चालतात. तुम्ही बघू शकता एकदम असा सोनेरी रंग ह्याला आलेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला पण अप्रतिम लागतो. तर भाजून झालेलं आहे आणि श्रीचं असं होतं की मम्मी आज काय आहे, मम्मी आज काय आहे, म्हणजे त्याला जोपर्यंत एखादी गोष्ट आम्ही देत नव्हतो पण त्याचा हे चालू असतं. तर हा आहे पिहूचा आजचा स्पेशल लंच बॉक्स. तर इथं पनीर पराठा दिलेला आहे, डाळिंब आहे स्नॅक्समध्ये आणि थोडंसं सॉस. तर पिहू स्कूलला जाण्यासाठी तयार झालेली आहे. इकडे बघू दिदू, ऐ
तिचं आवरलं, ती स्कूलला गेली. नंतर मग मी माझं आवरायला गेलेलं आहे. सगळ्यात पहिले ब्रश केला. आता आम्ही दोघी जणी चहा पित आहोत. एवढंच बाकी राहिलं चहा पिते मग एकदम छान झालं चहा. दररोज असं मला चहा प्यायला. आता मी जात आहे मार्केटला. आंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रीज पण झालेली आहे. चलो, थोडंसं काम आहे त्याच्यामुळे. मी मंदिरामध्ये आलेलो तर मंदिर बंद आहे, त्याच्यामुळे मग आता बाहेरून पाय पडायचं काम चालू आहे. तर आज हा केक बनवण्यामध्ये मी बिझी होती थोडीशी, तर बघू शकता तुम्ही. तर मस्त आणि सुंदर असा केक बनवलेला आहे. भारी वाटतं बरं का असं काही केल्यानंतर.